न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। दिल्लीत गुन्हा, नगरात मास्टरमाइंड, बनावट बायोमेट्रिक ॲपचे धक्कादायक रॅकेट उघड। फिंगरप्रिंट नाही तरी हजेरी ओके, सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघड। सरकारी कार्यालयात न जाता हजेरी लावण्याचा शॉर्टकट शोधणाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या एका बनावट बायोमेट्रिक ॲपचा मोठा भांडाफोड दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने केला आहे। विशेष म्हणजे या सायबर कटाचे धागेदोरे थेट अहिल्यानगरपर्यंत पोहोचले आणि अखेर या प्रकरणातील कथित सूत्रधार दत्ता दशरथ धनगर याला नगरातून ताब्यात घेण्यात आले। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार आधार आधारित बायोमेट्रिक हजेरी प्रणालीची हुबेहूब नक्कल करणारे हे बनावट ॲप टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून पसरवले जात होते। सरकारी कर्मचाऱ्यांनी कार्यालयात न जाता मोबाईलमधूनच आपली GPS लोकेशन बदलून हजेरी लावता यावी यासाठी या ॲपचा वापर होत असल्याचा आरोप आहे। या जादुई हजेरी ॲपसाठी दरमहा 500 रुपयांची ॲक्टिव्हेशन फी विकली जात होती। ही रक्कम दत्ता धनगर यांच्या नावावरील UPI QR कोडवर जमा करण्यास सांगितले जात असल्याचे तपासात समोर आले। त्यामुळे ऑफिसला न जाता हजेरी आणि त्यासाठी महिन्याला फी असा भन्नाट व्यवसाय सुरू असल्याची चर्चा रंगली आहे। नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटरचे मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी VTV रमना यांच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने 19 मे रोजी गुन्हा दाखल केला होता। सायबर तपासाचा माग काढत पोलीस थेट अहिल्यानगरात पोहोचले। सायबर जगतातील हा घरबसल्या हजेरीचा खेळ आता पोलिसांच्या रडारवर आला असून या ॲपचा वापर करणाऱ्यांचीही झोप उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।